श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्रीत 2 गटात झालेल्या दंगली प्रकरणी 49 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न। SRP पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा आमदार शहांच्या हस्ते शुभारंभ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न। किरणबाई नेतले या महिलेचा न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा। कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। आणि हॉटेल फ्लाइंग क्वीनचे शुक्रवारी थाटात उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री येथील आंबेडकर चौक तसेच चांदना मोहल्ला परिसरात मागील भांडणाची कुरापत काढून 2 गटात झालेल्या दंगली प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 49 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। साक्री शहरातील आंबेडकर चौक तसेच चांदना मोहल्ला परिसरात मागील भांडणाच्या कुरापतीवरून 2 गटात दंगल झाली। यात सर्रास तलवारी, छोट्या गुप्ती, लाठ्या काठ्या व कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आला। यात 2 जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे। या प्रकरणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे। या संदर्भात प्रेम घनश्याम वाघ व 19 राहणार आंबेडकर चौक साक्री याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की भाऊ राज वाघ याचे आंबेडकर चौकात राज प्रोविजन नावाचे किराणा दुकान असून आमचा भंगार गोळा करून विक्री करण्याचा देखील व्यवसाय आहे। दिनांक 10 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास राज हा किराणा दुकानावर असताना दुकानाच्या मागे राहणारा 4 वर्षीय बालक दुकानावर आला असता त्याने राज यास शिवी देत चॉकलेट दे असे बोलला। राज हा बालकावर रागावला। बालकाने त्याची आजी नजमा यांना दुकानावर आणले। त्यांनी राज याच्याशी वाद घातला। त्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पुन्हा शोएब, मुनाफ पठाण व भुऱ्या पठाण या दोघांनी दुकानावर येऊन राज याच्याशी वाद घातला। मात्र हा वाद मिटवण्यात आला असताना रात्री 11:30 वाजेच्या सुमारास युसुफ खान व मुस्तफा पठाण हे दोघे वाघ यांच्या घराजवळ आले व मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली। प्रेमचे वडील घनश्याम वाघ यांना मुस्तफा पठाण व युसुफ खान या दोघांनी मारहाण केली। प्रेम व राजने घराबाहेर येऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। दोघा भावंडांनाही मारहाण केली। आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले। दुसऱ्या दिवशी दिनांक 11 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास किराणा दुकानात प्रेम काम करीत असताना राज वाघ व मावशीचा मुलगा विशाल राजेंद्र खरे हे भंगार निवडण्याचे काम करीत होते। त्यावेळी भांडणाची कुरापत काढून मुस्तफा पठाण, नदीम फिरोज शाह, मुस्तफा शेख, अरबाज इक्बाल तांबोळी, शमीर मिर्जा, नईन जमाल बेलदार, अली जाकीर शेख, लकी जाकीर शेख, रिजवान युसुफ पठाण, वसीम तांबोळी, सद्दाम पूर्ण नाव माहीत नाही, शोएब मुनाफ पठाण, सुलतान खाटिक, रईस रहीम बेलदार, अशफाक बेलदार, आरिफ शेख, जाकीर गफूर शेख यांनी लाठ्या काठ्या, दगड, बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, कोयतासारखे हत्यार घेऊन एकत्रित गर्दी करून आले व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राज वाघ, विशाल खरे, कपिल वाघ, जय मोरे, प्रेम वाघ यांना मारहाण केली। मुस्तफा पठाण याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्रेम वाघ याच्या पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली। नदीम फिरोज शाह याने बिअरची बाटली मारल्याने जय राजेंद्र मोरे याच्या हाताला दुखापत झाली। जमावातून दगडफेक झाल्याने राज वाघ याच्या डाव्या कानात दुखापत झाली। तसेच घरासमोर राहणारी 1.5 वर्षे वयाची वेदिका नितीन अहिरे ही बालिकाही जखमी झाली। दगडफेकीत माल वाहतूक रिक्षा MH18 AA 4072च्या पुढील काचा फुटून नुकसान झाले। यावरून 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसऱ्या गटातर्फे देण्यात आलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीत अरबाज इक्बाल तांबोळी वय 20 राहणार भीमनगर साक्री याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तो हातगाडीवर भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो। दिनांक 11 रोजी रात्री नेहमीप्रमाणे A1 चिकन शॉप येथे झोपण्यासाठी गेलो होतो। रात्री 11:15 वाजेच्या सुमारास कपिल वाघ, राज वाघ, प्रदीप मोहिते, उमेश वाघ, अतुल वाघ, यश पाथरे, उदय मोरे, जय मोरे, बंटी सांबार, निखिल गौंड, भैया ट्रॅक्टरवाला, गौतम आकडे यांच्यासह 15 ते 20 जण हातात लाठ्या काठ्या, तलवार, छोट्या गुप्त्या, कोयते, चाकू घेऊन आले व अरबाज यास काही न कारण सांगता मारहाण केली। गल्लीतील लोकांनी त्याची सुटका केली व साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। यावरून 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बाबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, साक्रीचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळे यांनी भेट दिली। दोन्ही गटांची भेट घेऊन शांततेचे आवाहन केले। येथील जे काल दिनांक 11/7/24 रोजी सायंकाळी जी घटना झालेली आहे ती घटना अतिशय निंदनीय आहे। त्या घटनेला कोणी
समाज घटक सपोर्ट करणार नाही. हे शांतताप्रिय शहर आहे. मी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सर्व साक्री शहरातील आम जनतेला विनंती करतो, कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि कुठलेही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल, प्रशासनाला काम करणं मुश्किल होईल असं काही हातात घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि जास्तीत जास्त पोलिसांना सहकार्य करा. पोलीस हे प्रत्येकाला न्यायदानासाठीच सक्षम आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवा. थोडा कामकाजाच्या दृष्टीने वेळ लागणारच आहे, पण त्या दोन्ही घटनेमध्ये तपास सखोल होईल आणि ज्या जनतेची अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना जास्तीत जास्त न्यायदान करण्याचं काम पोलीस करणार आहे. धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी बूथ प्रमुख आदींचा निर्धार मेळावा धुळे शहरातील एकरादेवी मंदिराजवळील कानुश्री लॉन येथे शनिवारी संपन्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्ह्यातील सर्व 5ही विधानसभा मतदारसंघाच्या शिवसैनिक पदाधिकारी बूथ प्रमुख शिवसेना संलग्नित सर्व प्रमुख आघाडीतील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा एकविरा देवी मंदिरासमोरील कानुश्री मंगल कार्यालय येथे शनिवारी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी बोलताना रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले की आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे आहे. त्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागले पाहिजे. यावेळी त्यांनी सत्ताधारी विरोधकांवर ही टीका केली. राज्यात सत्ता असतानाही धुळे विधानसभा निवडणुकीत MIMचा आमदार निवडून येत असल्याचे सांगत त्यांनी महायुती सरकारला चांगलेच डिवचले. दरम्यान एका कार्यकर्त्याच्या हातात यंदा आमदार मशालीचाच हा फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. या प्रसंगी संपर्क प्रमुख अशोक दात्रक, उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, हिलाल माळी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, धुळे विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, विजय सुळे, माजी महापौर भगवान करंकाळ, किरण जोंदळे, कैलास पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, गंगाधर माळी, विलास चौधरी, हेमा येमाडे, जयश्री वानखेडे, हरीश माळी, सोनी सोनार, भूपेंद्र लहामंगे, नरेंद्र परदेशी, जोशना पाटील, रवींद्र धनावडे, राजेश पवार, चंद्रकांत मस्के, ललित माळी, भरत मोरे, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी, पिंटू सिरसाट, देवा लोणारे यांच्यासह जिल्हाभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा निर्धार मिळाला. आणि दुसरी घोषणा काय केली? होय भगवा फडकवणारच. आणि मग गेले कित्येक वर्षापूर्वी जेव्हा या भागाचा संपर्क करून होतो त्यावेळेला आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी येऊन गेले. उद्धव साहेब येऊन गेले आणि त्याही वेळेला प्रत्येक वेळेला होय भगवा फडकवणारच. नाही ना झालं रे बाबा. काही वेळेला तो निर्धार केला होता. बाळासाहेबांनी एका खंत व्यक्त केली की माझ्याही सभेला या धुळ्यामध्ये लाखो लोक येतात. अगदी जिंदाबाद उदो केला जातो शिवसेनेचा. म्हणतो तुम्ही जाता शिवसेनेला आशीर्वाद आहे जनतेचे, पण ते आशीर्वाद मतदानाच्या पेटीत उतरत का नाही ही खंत बाळासाहेब व्यक्त केली.
नाही आमच्यामध्ये मतभेद आहे. आम्ही आता व्यासपीठावर सर्व एकत्र आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही दुसऱ्यांना निवडून आणण्यासाठी सर्व एक झालो होतो. जिद्दीने लढलो. या धुळे शहरात आपण फक्त 4,000 मतांनी मी 4,500 मतांनी मागे आहोत. धुळे ग्रामीण मध्ये जरा जास्त आकडा आहे. हिलाल माळी 67 आला. तेच म्हणतोय ना मागे आहोत. मग धुळे ग्रामीणच्या लोकांनी विचार करावा. 67,000 आघाडी मागे. काय करायचं? मागायची जागा हो काय हो काय हो म्हटल्याने निवडून येतो काय? बोंबाबोंब केल्याने निवडून येतो काय? चांगली मग 1.25 लाखाची असते. बोलायला लावू नका. आणि धुळे शहराने कमीत कमी लीड दिला म्हणून आम्ही आमची पाठ ठोकून गेलो. 4-5 हजार काय सहज कव्हर करू. शिवसेनेचे मतदान किती आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. व्यासपीठावर आघाडीच्या कुर्ड्या घ्यायलाच लागणार जर उद्या लढवायची झाली तर. उद्धव साहेबांची खंत आहे की माझी स्वतःची उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची हे शिवसैनिक स्वतःचा बळ कायदा उभं करत, स्वतःची ताकद कायदा उभी करत, स्वतःच्या ताकदीवर घराघरात जात का नाही, लोकांच्या मनाची मशागत का न करत, लोकांना आपल्याकडे का वळवून घेत नाही आणि एक स्वबळ असा तऱ्हेने उभं करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत SRP पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या 5,45,00,000 खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत SRP पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या 5,45,00,000 रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. धुळे शहरातील कॉलनी भाग तसेच शहरातील संपूर्ण रस्त्याचे कामाचे नियोजन एका ब्ल्यूप्रिंटद्वारे तयार करून शहरातील प्रवेशद्वार असलेले पारोळा रोड चौफुली ते प्रकाश टॉकीज तसेच चाळीसगाव चौफुलीपासून ते श्रीराम पेट्रोल पंप तसेच गुरुद्वारपासून ते संतोषी मातापर्यंतच्या रस्त्यासाठी व शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी आजपर्यंत आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांचा निधी आणून या रस्त्यांचे काम मार्गी लावलेले आहे. आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साक्री रोडसाठी सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यात मनपा ते विद्यावर्धिनी महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 5,45,00,000 रुपये खर्चाच्या कामाचा SRP पेट्रोल पंपपासून ते सुरत बायपासपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारामुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे. शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते, पाणी, गटारी या व्यतिरिक्त धुळे शहरातील घटपट्टी रद्द करून आमदार फारुख शाह यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे. आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत मिलिंद बैसाने, डॉक्टर दीपश्री नाईक, डॉक्टर बापूराव पवार, प्यारेलाल पिंजारी, बाबूराव नेरकर, इक्बाल शाह, डॉक्टर शराफत अली, बाळासाहेब सिसोदे, तुळशीराम पाटील, हासिम अन्सारी, अनिश शाह, फकीरा बागवान, रियाज शाह, आशिफ शाह व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र जालटे, कनिष्ठ अभियंता विकास लोकरे यांच्यासह नागरिक तसेच माजी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. दिनांक 13 जुलै रोजी आम्ही साक्री रोड रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. आपण बघितलं असेल या रस्त्यासाठी मी तब्बल 27 कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे. सुरुवातीला आम्ही गुरु शिष्य स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केला होता.
त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि SRP पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, पथदिवे. मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साक्री रस्त्यावर पथदिवे नव्हते आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती. त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेनं 32 लाख रुपये देऊन आणि पथदिवे लावले. त्यानंतर आता आज आम्ही SRP पंपपासून थेट हायवेपर्यंतच्या रस्त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे. मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती. त्यासाठी आम्ही 4.25 कोटी रुपये ते मोतीनालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे. आणि आता त्याची जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करू. आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच आमचे प्यारेलाल भाई पिंजारी, इकबाल भाई शाह, डॉक्टर शराफत, अनीस भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. भैया काल निवडणुका असो किंवा नसो, मी प्रत्येक वेळेस माझ्या मतदारसंघासाठी खूप निधी मंजूर करून आणतो. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण मी मेहनत घेतो आणि मी अधिवेशनाच्या 2 महिन्यापूर्वी अधिवेशनाची तयारी करून घेतो. आणि आपण बघितलं असेल आता हे जे मतदानाची जी प्रक्रिया झालेली आहे, तर खरं तर ही जे मतदान आहे हे गुपित असतो आणि हे कोणाला सांगायचं नसतो की आम्ही कोणाला मतदान केलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर शहरातील काकाजी मंगल कार्यालय येथे शुक्रवारी संपन्न झाले. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे शिंदखेडा शहरातील काकाजी मंगल कार्यालय येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांचा शिंदखेडा दोंडाच्या शिरपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. शिबिरात समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख अशोक दात्रक आदींनी मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी संपर्क प्रमुख अशोक दात्रक, उपनेत्या शुभांगी पाटील, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक मंगेश पवार, विधानसभा संपर्क प्रमुख राजू धनावडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, उपजिल्हा प्रमुख भगतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देशले, शहर प्रमुख संतोष देशले, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, कल्याण बागल आदी उपस्थित होते. 24 जुलैपर्यंत मतदार यादीचा पुनर्निरीक्षणचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपल्याला गावागावामध्ये तुम्हाला प्रत्येक गावाला मतदार यादी पाठवतो. जेवढे आपले 338 बूथ असतील त्या 338 बूथमध्ये आपल्याला त्या मतदार यादीचा अभ्यास करायचा आहे. त्या मतदार यादीमध्ये आपल्याला समाज रचना बघायची आहे. समाज रचना बघितल्यानंतर त्यामध्ये कोण माणूस किती प्रभावी आहे त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. जे कोणी बाहेर गावाला मतदार असतील त्यांची देखील आपल्याला यादी करावी लागेल. एखाद्या गावामध्ये जर समजा 1000 मतं असतील आणि त्या गावामध्ये जर समजा 300-400 कुटुंब असतील तर प्रत्येक कुटुंबामध्ये किती मतदार आहेत त्याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याची देखील प्रत्येक कुटुंबाची यादी आपल्याला तयार करावी लागेल. अशा पद्धतीचं काम करावं लागणार आहे. जे कोणी आपल्या हक्काचे मतदार असतील ते बाहेर गावाला गेलेले असतील आणि त्यांचं जर मतदान आपल्याकडे नसेल तर ते मतदान देखील आपल्याला यावेळेस नोंदवून घ्यावं लागणार आहे बांधवांनो. कारण अत्यंत महत्त्वाचा विषय, याच्याकडे दुर्लक्ष करून आपला अजिबात चालणार नाही. जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्याला फटका बसू शकतो. कारण तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी आता लोकसभेला देखील 43,000चा फरक आहे. मागच्या 3 विधानसभेमध्ये देखील 43,000चा फरक आहे. एका विधानसभेला 50,000चा फरक होता. परंतु हा जर फरक आपल्याला कमी करायचा असेल तर आपलं हक्काचं मतदान आपल्याला वाढवावं लागणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने नियोजन करतं त्याचे पेज प्रमुख, पन्ना प्रमुख सगळे असे अनेक विषय असतात. त्या पद्धतीचं बारीक सूक्ष्म नियोजन जर आपण केलं तर हा मतदारसंघ आपण 100% जिंकू शकतो. अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे.
प्रलंबित असताना आणि त्याच्या बरोबर शिवसैनिक असताना आमच्या भागातल्या कुठल्याही यादीबद्दल आम्ही छाती ठोकपणे सांगू शकत नाही. साहेब, या यादीमध्ये 100% 1 नंबरवर मी असणार आहे. किती बूथ प्रमुख सांगू शकतात? हे नाहीच आहे. किती कार्यकर्ते सांगू शकतात? कोणी असा अभ्यास केलाय, कोणी असं वाचन केलंय, कोणी असा संपर्क केलाय जनतेशी, कोणी असं घराघरात जाऊन संवाद केलाय लोकांशी, कोणी त्यांच्या मनाचा ठाव घेतलाय, त्यांच्या मनाची मशागत केली आणि त्याच्याकडनं आलेल्या उत्तरातून हे घर आपलं आहे, हे घर आपलं आहे, या घरातले 4 मतं आपली आहेत, हे घरातले 2 मतं आपली आहेत असं सांगणारा कोण कार्यकर्ता इकडे? अरे तपश्चर्या लागते त्याला, तपश्चर्या. मनाची इच्छाशक्ती असली पाहिजे. नुसता हेमंत चालेल काही जिंदाबाद म्हणून काही हेमंत जिंकणार नाहीये. पण ज्या हेमंतचा मी जिंदाबाद करतोय, तर मी ज्या भागामध्ये राहतोय त्या भागातले सर्व मतं हेमंत साळुंखेला पडली पाहिजे. एवढी माझ्या कार्यक्रम, एवढं काम मी करतो का? एवढा मी संपर्क साधतो का? एवढा मी लोकांशी बोलतो का? संवाद करतो का? त्यांना आपलंसं केलंय का मी? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. काय क्रिएटिव्ह वर्क आपण करतो? काय असं काम करतोय की ज्यामुळे छाती ठोकपणे मी सांगू शकतो की माझ्या गटातली ही 200 मतं हेमंत शिवाय कोणालाच पडणार नाही, मशालीशिवाय कोणालाच पडणार नाही. मी टाळ्याने खुश होणारा माणूस नाही आहे, लक्षात ठेव. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या येथील किरणबाई नेतले या महिलेस न्याय मिळावा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आत्मदान करण्याचा इशारा महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या येथील किरणबाई नेतले यांना शेतातून गेलेल्या रस्त्याप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आत्मदान करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की माझे पती खंडू करण सिंग नेतले हे असून सध्या ते आजारपणाने त्रस्त आहेत. मला 2 मुले व 3 मुले असा माझा परिवार आहे व सध्या खूप हालाकीची परिस्थिती माझ्यावर आली आहे. आमच्या वडिलोपार्जित जमीन मौजे दोंडाच्या शिवार सर्वे नंबर 350/2 असून या शिवारातून डाबरी ही लोकवस्ती सध्या अस्तित्वात आहे. गेल्या काही वर्षापूर्वी नगर परिषद वरवाडी दोंडाचे यांनी राबवलेल्या योजनेच्या माध्यमातून घरकुल तयार करण्यात आले आहे व या घरकुलात जाण्यासाठी नगरपालिका वरवाडे दोंडाचे यांनी माझ्या सर्वे नंबर 350/2 मधून काँक्रिटीकरणाचा रस्ता केला आहे. कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता माझ्या वडिलोपार्जित शेतातून हम करे सो कायदा या उद्देशाने हा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर रस्ता ज्या जागेतून गेला आहे सर्वे नंबर 350/2 असून नावे आकाश खंडू नेतले व गौतम खंडू नेतले या नावे आहे. ही दोन्ही मुले माझे अपत्य आहेत. आमचे एकत्रित कुटुंब असून सदर जमिनी भोगवटादार वर्ग 2ची आहे. सदर जमीन ही कुळ कायद्याखाली येते, तरीही जमीन हस्तांतरित करण्याचे काम स्थानिक नगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे मी नगर परिषद दोंडाईचे यांच्याकडे तक्रारी अर्ज देखील केला होता, मात्र ते दाद देत नाही. माझ्या तक्रारी अर्जास एकदा त्यांनी प्रथम अपील नोटीस पाठवली होती. ही अपील 18/7/2023 रोजी ही सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत नगर परिषद दोंडाच्या कार्यालयात बसून राहिली, मात्र अपील अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. तेव्हा मी तेथे विचारणा केली असता अपील अधिकारी येणार नाही अशी माहिती सांगण्यात आली. त्यावेळी लगेच टपालामध्ये लेखी स्वरूपात अर्ज दिला, त्याची प्रत आपणास सोबत देत आहे. अशा प्रकारे वारंवार माझ्यावर अनेक वेळा अन्याय होत गेला व माझी परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हा शेवटचा पर्याय म्हणून मी आपणास विनंती अर्ज करीत आहे. माझी परिस्थिती या न्यायालयात जाऊन लढण्याची नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी धुळे आपण आपल्या सहकार्याने मला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मी आत्मदान करेल असा इशारा देण्यात आला आहे. खंडू नेतले यांनी एक निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना. त्यामध्ये ते 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार. त्याचं कारण असं आहे की त्यांची दोंडाच्या शिवारात 350/2 मध्ये त्यांची स्वतःची जागा असताना ही जागा ऑलरेडी इनामी जागा आहे, वर्ग 2ची जागा आहे. दोंडाच्या वरवाडे नगर परिषदेने ही जागा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांच्या शेतातून दाबली या गावाकडे जाण्याचा रस्ता परस्पर वर्ग केला. त्याचा कोणताही त्यांना मोबदला मिळाला नाही आणि कोणतीही परवानगी त्यांच्याकडनं घेतली नाही. त्या संदर्भामध्ये त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली, तर ते दाद देत नसल्यामुळे त्यांनी आता ही शेवटची पायरी म्हणून एक निर्णय घेतला आहे की ते स्वतः 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करणार आहे.
मधलं जे निवेदन होतं ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत दिलेलं आहे. आता 15 ऑगस्ट रोजी ते आत्मदान त्यांनी इशारा दिलेला आहे. कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ शिंदे यांचा सेवापूर्ती तसेच गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम साक्री शहरातील ठाकरे लॉन्स मंगल कार्यालय येथे शनिवारी संपन्न झाला. कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ बळवंतराव शिंदे यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा तसेच स्नेहमिलन समारोहाचा कार्यक्रम साक्री येथील ठाकरे लॉन्स मंगल कार्यालय येथे शनिवारी संपन्न झाला. सुरुवातीस प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात सुरेंद्रनाथ शिंदे यांनी दिलेल्या सेवेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी अनेक हितचिंतक तसेच नातेवाईकांतर्फे शिंदेंचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनेक मान्यवरांनी मनोगत्य व्यक्त करीत शिंदे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कैलास सिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब गावित, योगेश सोनवणे, सुरेंद्रनाथ शिंदे, वंदना शिंदे, नलकुमार शिंदे, मनुकुमार शिंदे, महेंद्र परदेशी, नग्ना शिवदे, मनु दादा आदी उपस्थित होते. आमदार आदरणीय मंजुळाताई गावित, आमचे सहकारी सोनवणे साहेब, तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब, माझे पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप दादा, सुभाष काका, योगेश गायकवाड, माझे कृषी विभागातील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सहकारी, शिंदे साहेबांचे आप्तेष्ट, नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी, सर्वांचे मी स्वागत करतो. आणि या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मला या ठिकाणी बोलवलं. आज आमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब हे दुसऱ्या कामासाठी बाहेरगावी असल्याने हे येऊ शकले नाही. मात्र कृषी विभागाचा जिल्ह्याचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मला साहेबांनी पाठवले. शिंदे साहेबांचं जे शिक्षण आहे ते मगाशी सत्कीर साहेबांनी सांगितलं आहे की बा त्यांचे शिक्षणाची कशी म्हणजे कुठून कसे शिकले आणि त्याच्यानंतर सर्व्हिसमध्येही 28 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. माझं त्यांचं जास्त परिचय नाही आहे. मात्र मागच्या मे महिन्यापासून म्हणजे कमीत कमी 1 वर्ष आम्हाला सोबत काम करण्याची संधी मिळाली. या कालावधीमध्ये जवळपास माझे 2 ते 3 फेऱ्या म्हणजे भेटी या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये झाल्या. एक अनुभव सांगतो की ज्यावेळेस आम्ही एक आमचं कार्यशाळा राहते शेती भेटीची 2 दिवसाची राहते. मात्र एका दिवसामध्ये क्षेत्रभेट आणि दुसऱ्या दिवशी त्याचे चर्चासत्र असं राहतं. तर मी त्यांना आदल्या दिवशी बोललो की शिंदेसाहेब आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये चर्चासत्र घडवून आणायचं आहे. तर ते बोलले साहेब सगळी व्यवस्था झालेली आहे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आणि खरोखर त्यांचं कार्यक्षेत्र सोडून आम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची संधी म्हणजे वेळ आली नाही. त्यांनी जी गावं निवडलेली होती, जी शेतकरी निवडलेले होते, खरोखर वाखाणण्यासारखे होते आणि चांगली शेती आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाली. वेगवेगळ्या पिकांवर त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नव्हती शासकीय नोकरी का करायची नव्हती त्याचं एक कारण सांगतो की शासकीय नोकरी करताना तुम्ही किती चांगलं काम करा, तुम्हाला तात्काळ काही बक्षीस मिळणार नाही आणि नाही केलं, थोडं कमी केलं तरी काही फरक पडत नाही. म्हणून मला सुरुवातीला शासकीय नोकरी करायची नव्हती. पण सगळं सराउंडिंग जे आहे काकासाहेबांनी सांगितलं की आपलं सर्व सराउंडिंग आहे ते नोकरीचं असल्यामुळे म्हणजे माझे सासरे असतील, माझे साडू असतील, वडील, बहीण, भाऊ, ते सगळं काकांची मुलं हे सगळे नोकरीला असल्यामुळे ते नोकरी करावी आणि त्या दृष्टीने मी नोकरीला आलो. आणि सुरुवातीला मी माझा अनुभव सांगतो. मी मार्केटिंगला होतो. मार्केटिंगलाही कसं असतं, राजासारखं काम असतं, आपण राजासारखं करतो आणि ज्याच्या मनगटामध्ये जोर आहे तो माणूस पुढे जातो. म्हणून मी मार्केटिंगचं जे होतं ते निवडलेलं होतं. पण काही कालांतराने अशीच परीक्षा देत असताना इकडे निवड झाली आणि मग मी पारोळ्याला रुजू झालो. आणि माझं एक सुरुवातीला असं वाटलं की मी खूप मोठा साहेब झालो. फॅक्ट सांगतो तुम्हाला, कारण मी नोकरीला लागलो फॅक्ट साहेब झालो व असं वाटायचं. कारण त्यावेळी नाला बंडिंग होतं आणि नाला बंडिंगला नोकरी मिळाली म्हणजे खूप मोठा साहेब झालो. मग मी सहज आमचे चुलत भाऊ आहेत शिवदे BDO साहेब रिटायर्ड झाले, ते त्यांचे मित्र बैसाने साहेब एक दिवशी मला स्टँडला भेटले आणि मी त्यांना सहज मोठायकी करून बा मी मोठं साहेब झालो बा की बा मी नाला बंडिंगमध्ये असं झालो बा कृषी साहेब.
तर मला म्हणे अरे मी सब डिस्को आहे म्हणे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी काही माहीत नसताना आपण हे जे बोलून जातो किंवा आपल्याला अज्ञान असताना आपल्याला अभिमान असतो, तसा अभिमान आपल्याला नसावा. आणि नंतर मग एक खिडकी झाली. एक खिडकीमध्ये असं वाटायचं की आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत, पण आपण साहेब आहोत. मग जेव्हा आम्हाला नारायणराव देशमुख तालुका कृषी अधिकारी होते, त्यांनी सांगितलं की वी आर सर्वंट, आपण सेवक आहोत, वी आर नॉट साहेब, आपण साहेब नाही, आपण सर्व असं काम करायचं. आणि तेव्हा त्या दिवसापासून मला की आपण चांगलं काम करूया, शेतकऱ्यांमध्ये राहूया. आणि मग माझी शेतकऱ्यांमध्ये मिसळण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि मी एक चांगला साहेबांबरोबरच फिरत असल्यामुळे त्या वेळेला मला फील्डचा जो काही अनुभव होता, प्रॅक्टिकल अनुभव, तो रोग आणि किडीबद्दल आमचे देशमुख सर होते, ते एकदम तज्ज्ञ. शेतावर गेल्यानंतर कुठला रोग आहे, कुठली अळी आहे, प्रत्येक क्रॉपाबाबत. आणि त्यांच्यामध्ये गेल्यानंतर, त्यांच्यासोबत गेल्यानंतर मला हा सगळं ज्ञान प्राप्त झालं. धुळे शहरातील गोंदूर विमानतळ रोड जवळ माऊली पेट्रोल पंपासमोर हॉटेल फ्लाइंग क्वीनचे शुक्रवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील गोंदूर विमानतळ रोडजवळ माऊली पेट्रोल पंपासमोर हॉटेल फ्लाइंग क्वीनचे शुक्रवारी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सदर हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे फंक्शन, रिटायरमेंट, वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील उपलब्ध आहे. तसेच खवय्यांसाठी व्हेज, नॉनव्हेज यात विविध प्रकारचे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी अत्यंत अल्प दरात करण्यात आली असून निसर्गरम्य वातावरणात असलेल्या हॉटेल फ्लाइंग क्वीनमध्ये नागरिकांनी येऊन एकदा भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी संचालक राजेंद्र पोद्दार, चेतन पोद्दार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी राजेंद्र पोद्दार. मी आपल्या सेवेसाठी हॉटेल फ्लाइंगचं उद्घाटन आज आमच्या कुटुंबाच्या उपस्थितीत करत आहोत. आणि आपल्या खाद्यप्रेमींसाठी आणि सगळ्यांसाठी उद्यापासून आपल्या सेवेमध्ये हॉटेल रुजू होत आहे. हे हॉटेल गोंदूर विमानतळाजवळ गोंदूर रोडला हॉटेल माऊली पेट्रोल पंपच्या समोर हॉटेल फ्लाइंग क्वीन म्हणून आहे. जर आपण एक वेळ अवश्य भेट देऊन इथली चव चाखावी आणि आपल्या सेवेची आम्हाला संधी द्यावी ही विनंती. पासून रुजू होत आहे. आपल्या हॉटेलची वैशिष्ट्य फॅमिली रेस्टॉरंट विथ बर्थडे पार्टी, फंक्शन, एंगेजमेंट सेवा आपण पुरवत आहोत. तर आपण एकदा अवश्य भेट द्या. हॉटेलचे ठिकाण गोंदूर विमानतळ, माऊली पेट्रोल पंपाच्या समोर, वाडी भोकर, धुळे. व्हेज, नॉनव्हेज दोघं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. साक्रीत 2 गटात झालेल्या दंगली प्रकरणी 49 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न. SRP पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा आमदार शहांच्या हस्ते शुभारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न. किरणबाई नेतले या महिलेचा न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा. कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न. आणि हॉटेल फ्लाइंग क्वीनचे शुक्रवारी थाटात उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.